आजचा दिवस भारी आहे. हातात आयटी कार्ड म्हणजे मिशन सुरू झालं आहे. चला डिपार्टमेंटकडे जाऊ. डिपार्टमेंटमध्ये पोहोचलो आणि काय संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये माझा आणि फॅनचा आवाज ऐकू येतोय. म्हणजे अर्ली बर्ड भरून काय मिळालं? तोंडावर सायलेन्स. आर सिर्फ टीचर्स का? जेवढं रिझल्टचं टेन्शन नव्हतं तेवढं यांचं यायचं सस्पेन्स आहे. रे मॅडम आल्या, आता खरंच काहीतरी घडणार आहे, हो की नाही? आपलं टेबलवर ठेवणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. आर्टिस्ट बनायला लागतं त्यासाठी, किंवा 2 वेळा सांगून जबरदस्ती काम घ्यावं लागतं. तर आज आमचं पूजन आहे आणि आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन केलं. ॲज यू कॅन सी मी मस्त रांगोळी करतो. गाईज, काय मेहनत घेतली होती रांगोळीवर, पण वाऱ्याने असं उडून टाकलं जणू आमचा फायनल रिझल्टच. आता नवीन रांगोळी व्हर्जन 2.0. आता बघा, हे आमचं आणि आमचं मास्टरपीस. खास एफर्ट्स प्लस जुगाड आणि सजावट लेवल, हे तर बाप रे बाप. मध्ये मस्त केलं आहे. हां, मला माहिती डेकोरेशन मस्त आहे, पण ही वाऱ्याने एवढी वाट लावली. डेकोरेशन बघून झाल्यानंतर आम्ही डिसाईड केलो की बलून्स लावायचे. कुठे? मेन एंट्रीवर. बट ते मेन एंट्रीचा दरवाजा पण म्हणला की तुमच्यासाठी नो एंट्री आहे. सो वी डिसाइडेड की आता आम्ही हे लावणार बोर्डवरती. आणि येथे पूजा सुरू झालेली आहे. फोटोशूट ना झालं तर सेलिब्रेशन कसलं? एक स्माईल, एक कॅन्डिडेट आणि जस्ट इन केस डीपी बदलायचा असेल तर. आणि शेवटी मुलांनी शांततेचा फुगा फोडलाच. बलून फुटले पण आमच्या आठवणी मात्र सॉलिड इन्फिलेट झाल्या. फर्स्ट टाइम लाईफमध्ये वेळेवर जाऊन काही उपयोग झाला नाही. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत चुकूनही तुम्ही कामाला वेळेवर जाऊ नका.